एक इनिंग देखील अद्याप बाकी आहे या सत्रामधील, त्यामुळे वाजे संघाला विनंती असेल की आपण स्पीडअप करा. गोलंदाजी मार्कवरती विठ्ठल पाटील सर पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असतील. अंतिमचं षटक फेकत असताना फलंदाजी मार्कवरती डावखुऱ्याचा फलंदाज, सुंदर फटका, बॉडीला बॅलन्स केलाय, उंची जास्त लांबी कमी, आणि यावेळेस मात्र फलंदाज होईल बाद. अतिशय सुरेख फेकला होता आणि चेंडू जर दोन्ही बाजूने वळवण्याची क्षमता असणारा हा खेळाडू आहे. अति उंची मिळाली नाही चेंडूला, ताकदीचा अभाव पाहायला मिळाला. फलंदाज बाद झाला या ठिकाणी ओमकार पाटील. नौका खेळाडू मैदानामध्ये प्रथमेश पाटील. शेवटचे 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. 39 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. अंतिमचं षटक मार्गस्थ असताना चेरवली आणि वाजे चिपले संघाचा संघनायक. आपण टॉस साठी संपर्क साधा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, याकडे लक्ष असू द्या. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विठ्ठल पाटील जर पहिल्या चेंडूमध्ये सफलता मिळवली आहे. आपली चांगली गोलंदाजी प्रस्थापित करत असताना मैदानामध्ये सुरमाल मैदान हे ज्यांचं होम ग्राउंड, घरचं मैदान आणि खेळपट्टीची अधिक अचूक माहिती असणार हे खेळाडू आपण पाहत आहे. सुंदर फटका, चेंडू बराच वेळ हवेमध्ये. 2 चेंडूवरती बॅक टू बॅक 2 सफलता. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती विठ्ठल पाटील सर यांना आपण पाहू शकाल. पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा आल्या होत्या. श्री गणेश वाजे संघ खूप हवेमध्ये होता असं वाटलं होतं, पण तो काय कमबॅक राहिलाय. 2 ओव्हरमध्ये धावसंख्येला ब्रेक लावलं गेलं आणि स्लॉग वरचं षटक, ज्या षटकामध्ये नेहमी जास्त धावा जमवण्याचा विचार असतो फलंदाजी करणाऱ्या संघाचा, पण तो फलंदाजी करत गोलंदाजी करत विठ्ठल पाटील सरांनं तो प्रयत्न हाणून पाडलाय आणि 39 या धावसंख्येवरती बॅक टू बॅक 2 अद्रही दिलेत या ठिकाणी वाजे संघाला. विनायक नौका खेळाडू मैदानामध्ये. चिपले टीमचा संघनायक अजित म्हात्रे या ठिकाणी आलाय. सुंदर फटका करून मागे पहिलं विकेट गेल्यानंतर आपण पाहिलं थोडस डक मध्ये इशारा करण्यात आला की आउट होऊ नये, आणि एक आउट झाल्यानंतर काय होतंय श्री गणेश वाजे संघाची लाईव्ह कृष्णा म्हात्रे सर, आणि हे खराब क्रिकेट राहिले. विठ्ठल पाटील सरांनी हॅट्रिक केली तर 500 रुपयाचा मानकरी ठरतील. हा चेंडू उंचारून मारण्याचा प्रयत्न, स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक संपादन करेल का? हो यस, हा सेलिब्रेशन करतात विठ्ठल पाटील सर. 3 चेंडूवरती 3 सफलता आणि भूषण जगे यांच्या वतीने 500 रुपयाचा पारितोषिक. आणि डॉनची भूमिका साकारत असताना विठ्ठल पाटील सर. स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक ज्यांच्या नावावर राहिली ते विठ्ठल पाटील सर मैदानामध्ये तुम्ही पाहू शकाल. काय सुंदर दमदार कामगिरी राहिली या गोलंदाजाची. आपल्या जादुई बोटावरती नाचवलंय श्री गणेश वाजे टीमच्या खेळाडूंना. सागर गडगे नौका फलंदाज मैदानामध्ये. हॅट्रिकचे पैसे या ठिकाणी जमा देखील झालेत भूषण जगे यांच्या वतीनं. विठ्ठल पाटील सर 500 रुपये जमा झाल्यात अकाउंटला. अजून 500 जमा करायचा विचार असेल. गोलंदाजी मार्कवरती विठ्ठल पाटील सर यांचा पुढील चेंडू. सुंदर फटका, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, साधा सोपा झेल भूमीला दान. चौथा चेंडू फलंदाज देखील बाद होता, परंतु झेल सोडलाय क्षेत्ररक्षकानं. अजय पगारे संघाचा सेफ हँड. 1 धाव मिळेल, 1 धावीने संघ जाऊन पोहोचलाय 40 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. विक्रम झाला असता 4 चेंडूमध्ये 4 विकेट घेणारा पहिला गोलंदाज या स्पर्धेमध्ये ठरला असता विठ्ठल पाटील सर. सुंदर फटका, दिशा दिली, झेल सोडला, त्यानंतरचा हा फटका 4 धावीने संघ जाऊन पोहोचलाय 44 या आकड्यावर.
सुंदर गोलंदाजी, फक्त 5 धावा खर्च केल्या गेल्या, 3 सफलता मिळवल्या. विठ्ठल पाळी सर यानं 44 धावा धावफलकात लागल्यात. अंतिमता चेंडूचा खेळ बाकी. टॉस साठी दोन्ही संघ नायक आलेत. उंचावर मारण्याचा प्रयत्न, कॉट बिहाइंड, झेल पकडण्याची संधी आणि 4 विकेट. जर तो झेल पकडला असता तर 5 विकेट मिळाल्या असता विठ्ठल पाळी सर यांना. काय सुंदर गोलंदाजी राहिली आणि इशारा देखील तेच केलं, तू जर झेल सोडला नसता तर माझे 6 विकेट झाले असते, पण तो 5 चेंडू होते. पहा रिॲक्शन, बा तू सोडला ना म्हणून मला 4च भेटले, नाही तर 5वा पण होता. गोलंदाज जर आपण पाहिलं, सुंदर गोलंदाजी विठ्ठल